आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत। राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। राज्यभरात आता एक असा निर्णय लागू झाला आहे ज्यामुळे हजारो लाखो शेतकऱ्यांचं भविष्य पलटणार आहे। तुमच्या खात्यात येणाऱ्या पैशांबद्दल सरकारने एक प्लॅन तयार केला आहे जो आज प्रथमच उघड होणार आहे। कारण काही शेतकऱ्यांचे पैसे खात्यात येणारच नाहीत आणि यामागचं कारण ऐकल्यावर तुम्हाला अक्षरशः धक्का बसेल। सरकारने एका रात्रीत नियम बदलले आणि हे नियम तुमचं नशीब ठरवणार आहेत। कुणाच्या खात्यात हजारो रुपये जमा होतील तर कुणाचा हप्ता कायमचा बंद होईल। नेमकं कोण वाचणार आणि कोण अडकणार याचा निर्णय आता पुढील काही दिवसात होणार आहे। आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे यादीत नाव असून सुद्धा काही शेतकऱ्यांना 1 रुपया सुद्धा भेटणार नाही। काय आहे हा संपूर्ण गोंधळ? कोणत्या 4 योजनांचे पैसे थेट तुमच्या खात्यात येणार आहेत आणि कोणाला मोठा धक्का बसणार आहे हे कळण्यासाठी तुम्ही अपडेट बिलकुल मिस करू नका। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्यभरातील आपल्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी, आनंदाची आणि दिलासा देणारी। तुम्ही सगळे ज्या चांगल्या बातमीची आतुरतेने वाट बघत होतात ती प्रतीक्षा आता पूर्णपणे संपली। कारण राज्य सरकारने एक जबरदस्त घोषणा केली। आता तुमच्या बँक खात्यात फक्त 1-2 नाही तर तब्बल 4 वेगवेगळ्या योजनांचे पैसे जमा होणार आहेत। आता तुम्हाला आठवत असेल नुकताच पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला। त्यानंतर आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न होता, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी आणि किती वाजता किती मिनिटांनी खात्यात जमा होणार? तर आता त्या उत्सुकतेचा शेवट झालेला आहे, दी एंड झालेला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये तुमच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। सरकारने या संदर्भात खूप महत्त्वाचे निर्णय घेतले। आता थेट डीबीटीच्या माध्यमातून रक्कम तुमच्या खात्यावर जमा केली जाईल। याचा फायदा काय? तर डीबीटीचं बटन दाबल्याबरोबर साधारणपणे 5 ते 10 मिनिटात नमोचा हप्ता तुमच्या खात्यात 100% जमा होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं फक्त नमो शेतकरी योजनेचा हप्ताच नाही तर यासोबत अजून 3 ते 4 महत्त्वाच्या योजनांचे पैसे सुद्धा तुमच्या खात्यात येणार आहेत। आता अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, पैसे कधी येणार? नमो हप्ता, नुकसान भरपाई, अनुदान आणि पीक विमा यांच्याबद्दल आपण आता डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत। आणि यांचे पैसे नेमके केव्हा जमा होतील, किती रक्कम खात्यात जमा होईल याच्याबद्दल आपण आता पूर्ण माहिती घेऊ। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला कुठेही मिस करू नका। आता बघा, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी आणि किती वाजता जमा होणार? नुकसान भरपाईची रक्कम कधीपर्यंत भेटणार? रब्बी अनुदानाचे पैसे कधी येतील? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीक विम्याची रक्कम आपल्या खात्यात नेमकी कधीपर्यंत जमा होईल याबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती आपण आता पुढे पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करू नका। जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाला असेल आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता अजून जमा झाला नसेल तर तो नेमका कधी किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यात येईल हे तुम्हाला 100% कळेल। त्याचप्रमाणे तुमच्या खात्यावर जर अजून सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल तर ती सुद्धा नेमकी कधीपर्यंत जमा होईल याची सुद्धा तुम्हाला डिटेल माहिती भेटेल। आता सरकारने रब्बी पेरणीसाठीचं अनुदान जाहीर केलं। जर तुमच्या खात्यात पेरणीसाठीचे हे रब्बी अनुदानाचे पैसे अजूनही जमा झाले नसतील तर ते नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत येतील हे आपण पाहणार आहोत। आणि अत्यंत महत्त्वाचं, जर तुमच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होणं बाकी असेल तर तो पीक विमा नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत भेटेल याची सुद्धा आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका। तुमच्या भल्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे। आता तुमच्या समोरचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, पैसे जर तुम्हाला भेटले नाही तर तुम्ही काय कराल? बघा, गेले 8 ते 10 दिवस झाले शेतकऱ्यांच्या खात्यावर वेगवेगळ्या योजनांचे पैसे जमा होत आहेत। पण या सगळ्यांमध्ये जर तुमच्या खात्यावर अजून सुद्धा 1 रुपया जमा झाला नसेल किंवा तुम्हाला मिळालेली रक्कम कमी वाटत असेल तर पुढील माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण प्रत्येक लहान मोठी आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट कव्हर करणार आहोत, त्यामुळे तुमच्यासाठी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। रब्बी हंगामात मोठा आधार। पहा शेतकरी बांधवांनो, राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी। शेतकऱ्यांच्या खात्यावर मोठी आणि भरीव रक्कम जमा होणार।
तुम्हाला माहित आहेच, खरीप हंगामात आपलं खूप नुकसान झालं, त्यामुळे आता रब्बी हंगामात आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे. पण रब्बी हंगामामध्ये पेरणीसाठी खते आणि बियाणे खरेदीसाठी पैशांची खूप गरज असते आणि अशा वेळी सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयामुळे खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल. आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता, नुकसान भरपाई, रब्बी अनुदान आणि पीक विमा याच्याबद्दलची संपूर्ण A to Z माहिती आपण पाहणार आहोत. आता सुरुवात करूया नमो शेतकरी योजनेच्या अपडेट पासून. आता शेतकऱ्यांना हप्त्याची अजिबात वाट पाहावी लागणार नाही. नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत 7 हप्ते जमा झाले आहेत आणि आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते 8व्या हप्त्याकडे. हा 8वा हप्ता नेमका कधी जमा होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली. आता नुकताच केंद्र सरकारने PM किसान योजनेचा 21वा हप्ता जमा केला. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, केंद्र सरकारने हा जो 21वा हप्ता दिला आहे तो राज्यातील साधारण 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. आणि अत्यंत इम्पॉर्टंट, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसानचा हप्ता येतो त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता सुद्धा दिला जाणार आहे. म्हणजेच राज्यातील जवळपास 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचे पैसे 100% सरकतील. खरं पाहिलं तर सुरुवातीला अशी बातमी होती की PM किसानचा 21वा हप्ता आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. पण प्रत्यक्षात 19 नोव्हेंबर या दिवशी फक्त PM किसानचा 21वा हप्ता जमा झाला. नमो शेतकरी योजनेचा हप्ता आलाच नाही. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकर द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. आता यानंतरच्या अपडेटमध्ये आपण पाहणार आहोत की सरकारने या मागणीवर काय निर्णय घेतला. DBTची प्रक्रिया सुरू झाली, पण कोणाचे पैसे अडकतील? लक्ष द्या शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांची ही मागणी सरकारने पूर्ण केली आहे. त्यामुळे आता सरकारच्या वतीने नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. आता बघा, सरकारने DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची प्रक्रिया सुरू केली आणि एकदा ही प्रक्रिया सुरू झाली की लगेच 5 ते 10 मिनिटात तुमच्या खात्यावर 100% पैसा सरकतो. राज्याचे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांच्या माध्यमातून लवकरच नमो शेतकरीचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. यामुळे राज्यातील साधारणपणे 90 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा जो तुम्ही समजून घ्यायलाच हवा. जरी नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित होत असला तरी बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता जमा होणार नाही. इथे एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. काही शेतकऱ्यांचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता कायमचा बंद होणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांचा हप्ता बंद होणार हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. कारण सरकारने नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अत्यंत महत्त्वाची कामे करायला सांगितली आहेत आणि जे शेतकरी हे कामे करतील त्यांचेच नाव यादीमध्ये कायम राहील. आता यानंतरच्या अपडेटकडे आपण पाहू. ही कामे कोणती आहेत आणि कोण अपात्र ठरू शकतं. आता शेतकरी बांधवांनो, यादीत नाव असूनही पैसे मिळणार नाहीत. बघा, सरकारने 90 लाख शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आणि याच शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो योजनेचा हप्ता जमा होणार आहे. पण इथे सरकारने महत्त्वाचा बदल केला. काही नवीन नियम लागू केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता जमा होणार नाही. नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यासाठी कोणती कामे करायला सांगितली आहेत ते आपण आता थोडक्यात बघूया आणि यानंतर नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी आणि किती वाजता जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा. इथे एक खूप मोठी अपडेट आहे. ज्या शेतकऱ्यांचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता कायमचा बंद होणार आहे अशी परिस्थिती का निर्माण झाली याचं कारण असं आहे की सरकार सध्या योजनेची आणि शेतकऱ्यांची कसून पडताळणी करत आहे. या तपासणीमध्ये बहुतांश शेतकऱ्यांना योजनेतून अपात्र ठरवल्या जात आहे. आता आपण पाहूया कोणत्या शेतकऱ्यांचा हप्ता बंद होणार आणि नमो योजनेचा लाभ कायम ठेवण्यासाठी सरकारने कोणती कामे करायला सांगितली आहेत. आपण थोडक्यात या कामांबद्दल माहिती घेऊ. आता यानंतरच्या अपडेटमध्ये आपण पाहणार आहोत की कोणती 2 अत्यंत इम्पॉर्टंट महत्त्वाची कामं करणं अत्यंत गरजेचं आहे. पहिलं काम आहे EKYC. जर तुम्ही EKYC केली नाही तर तुम्हाला मोठा फटका बसेल. अजूनही अनेक शेतकऱ्यांनी EKYC केलेली नाही, त्यामुळे त्यांचा हप्ता आलेला नाही. सरकारने अगदी स्पष्ट सांगितलं की फक्त जे शेतकरी EKYC करतील त्यांच्याच खात्यावर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल. तर शेतकरी मित्रांनो, आपण प्रत्येक महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणून तो तुम्ही लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत बघा. EKYC अनिवार्य, अन्यथा हप्ता बंद. बघा, सरकारने सर्व शेतकऱ्यांना EKYC करण्याचं आवाहन केलं आणि हे आवाहन नाही तर स्पष्टपणे अट ठेवली आहे की जे शेतकरी EKYC करतील त्याच शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा होईल. म्हणून तुम्हाला सर्वात आधी EKYC करावीच लागेल, कारण जे शेतकरी EKYC करणार नाहीत त्यांचा हप्ता कायमस्वरूपी बंद केला जाईल.
सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळवायचे असतील तर तुम्हाला ई-KYC पूर्ण करावीच लागेल. जर तुम्ही ई-KYC अगोदर केलेली असेल तर आता अजिबात काळजी करू नका. पण ज्यांनी अजून केलेली नसेल त्यांनी तात्काळ ई-KYC करून घ्यावी, कारण ई-KYC केली नाही तर तुमचा हप्ता बंद होईल, हे सरकारने स्पष्ट केलेलं आहे. दुसरं अत्यंत महत्त्वाचं काम, आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करा. बऱ्याच शेतकऱ्यांचं आधार कार्ड अजून सुद्धा बँक खात्यासोबत जोडलेलं नाही आणि याचा परिणाम असा होतो की त्यांच्या खात्यावर 1 रुपया सुद्धा जमा होऊ शकणार नाही, कारण थेट लाभ हस्तांतरण म्हणजे DBTच्या माध्यमातून पैसे जमा होणं. यासाठी प्रत्येक पात्र शेतकऱ्याचं आधार कार्ड त्याच्या बँक खात्याशी लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेलं आहे की नाही याची खात्री करा. जर ते लिंक असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, पण जर आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला तात्काळ ते बँक खात्यासोबत लिंक करणं गरजेचं आहे. या दोन्ही गोष्टी म्हणजे ई-KYC आणि आधार बँक लिंकिंग करणं गरजेचं आहे. सरकारने स्पष्ट सांगितलं, जे शेतकरी ही 2 कामं पूर्ण करतील त्यांच्याच खात्यावर नमो योजनेचा 8वा हप्ता जमा होईल आणि जे शेतकरी हे 2 कामं पूर्ण करणार नाहीत त्यांचा हप्ता कायमस्वरूपी बंद केला जाईल, हे देखील या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलं. आता तुम्हाला समजलं असेल की कोणती 2 महत्त्वाची कामं करायची आहेत. आता पाहूया नेमका नमोचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होणार. लक्षपूर्वक पहा. सरकारने आता हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी केली. एकंदरीत विचार केला तर राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्त्याची रक्कम जमा होणार आहे. या 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 2,000 ची रक्कम सरकारकडून हस्तांतरित केली जाईल. सरकारकडून आता DBTच्या माध्यमातून पैसे पाठवण्याचं काम चालू होणार आहे. ज्याप्रमाणे PM किसानचा 21वा हप्ता खात्यावर जमा झाला त्याच पद्धतीने 2,000 रुपयाचा नमोचा हप्ता सुद्धा खात्यावर लवकरच जमा होईल. PM किसानचा 21वा हप्ता जवळपास 90 लाख शेतकऱ्यांना भेटला. त्याच पद्धतीने राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नमोचा 8वा हप्ता जमा होईल. PM किसानच्या 21व्या हप्त्यासाठी सरकारने 2600 कोटी रुपयांचा निधी वाटप केला. त्याचप्रमाणे नमोच्या हप्त्याच्या वितरणासाठी सरकार 2400 कोटी रुपयांचा निधी जमा करणार आहे. आता यानंतरच्या भागात ही रक्कम नेमकी कधी खात्यात जमा होईल हे आपण पाहूया. यादी आली की लगेच पैसे. आता बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर PMचा 21वा हप्ता जमा झाला ती यादी आता राज्य सरकारकडे सुद्धा आलेली आहे. आता जे शेतकरी PM किसान योजनेसाठी पात्र होते त्याच शेतकऱ्यांच्या खात्यात नमोचा 8वा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे तुम्ही 5 ते 10 दिवसपर्यंत वाट बघा. तुमच्या खात्यावर 100% नमोचा 8वा हप्ता जमा होईल. आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट आली, पण यासोबतच अजून एक खूप मोठी खुशखबर, ती म्हणजे नमो योजनेचे 2,000 रुपये येत्या 5 ते 10 दिवसात जमा होतील. तरी सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा होत आहे. त्याचबरोबर रब्बी अनुदानाचे पैसे देखील येत आहेत. आता बघा, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नाही, रब्बी अनुदानाचे पैसे आले नाहीत किंवा पीक विम्याची रक्कम सुद्धा अडकलेली आहे. मग अशा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे ज्यामुळे त्यांचे पैसे एकदम त्वरित जमा होतील, हे आपण आता थोडक्यात पाहणार आहोत. त्यासाठी आता राहिलेला हा 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पहा. सरकारने शेतकऱ्यांसाठी 26,484 कोटींचा मोठा निधी जाहीर केला. आता जर आपण एकूण परिस्थिती पाहिली तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसानचा हप्ता जमा झाला. यानंतर लगेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे. यासोबतच नुकसान भरपाईची रक्कम, रब्बी अनुदानाचे पैसे आणि पीक विम्याची रक्कम देखील खात्यात जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 26,484 कोटी रुपयांचं मोठं पॅकेज जाहीर केलं आणि ते मंजूर सुद्धा झालं. या पॅकेजबद्दल सरकारने स्पष्टपणे सांगितलं, प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा होईल. नुकसान भरपाई व्यतिरिक्त रब्बी अनुदानाचे पैसे सुद्धा प्रत्येकाला भेटतील आणि त्यानंतर पीक विम्याची रक्कम सुद्धा जमा केली जाईल. एकही शेतकरी वंचित राहणार नाही. आम्हाला 1 रुपया सुद्धा मिळाला नाही असं कोणीच बोलणार नाही, कारण नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे सरकारने प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, हे सरकारने निश्चित केलेलं आहे. आता बघा, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत, पण अजूनही बहुतांश शेतकरी असे आहेत त्यांना 1 रुपया सुद्धा भेटला नाही. जर आपण सविस्तर पाहिलं तर गेल्या 10 ते 15 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा होत आहेत, पण अनेक शेतकरी असे आहेत ज्यांच्या खात्यावर 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाही. सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम आणि नुकसान भरपाई व्यतिरिक्त रब्बी अनुदानाचे पैसे जमा होत आहेत. जर तुमच्या खात्यावर या दोन्ही योजनांचे पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे
त्यासाठी 3 अतिशय महत्त्वाचे उपाय आहेत. त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्ही तुमची KYC पूर्ण करा. तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्यासोबत लिंक करा. हा दुसरा अत्यंत महत्त्वाचा उपाय. आणि तिसरा उपाय म्हणजे फार्मर ID तपासा. जर तुम्ही फार्मर ID कार्ड काढलेलं नसेल तर ते तात्काळ काढून घ्या, कारण फार्मर ID कार्ड शिवाय तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ भेटणार नाही. लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो, ही कामं जर तुम्ही केली तर लगेच तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील. आता राहिला आपला पीक विम्याचं मोठं अपडेट. सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा केले जात आहेत आणि आता लवकरच पीक विम्याची रक्कम सुद्धा जमा होणार आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी 17,000 रुपयांचा पीक विमा जमा करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिलेले आहेत. सध्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम आणि अनुदानाचे पैसे जमा केले जात आहेत. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट अगदी सोप्या भाषेत. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएमचा 21वा हप्ता जमा झाला, 2,000 रुपये आले. नमोचा 8वा हप्ता सुद्धा जमा होईल, त्याचे सुद्धा 2,000 रुपये येतील. यासोबतच सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा होत आहेत. आता नुकसान भरपाई किती सरकारने ठरवलं आहे की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति हेक्टरी 9,000 याप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी आणि ही नुकसान भरपाई राहील आपल्या जिरायत शेतीसाठी. आणि रब्बी अनुदान म्हणून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला 10,500 रुपये प्रति हेक्टरी रक्कम जमा करण्यात यावी. अशा पद्धतीने साधारणपणे 32,000 रुपयांपर्यंतची रक्कम रब्बी अनुदान म्हणून सरकार देणार आहे. ही रक्कम 3 हेक्टरच्या मर्यादेसाठी दिलेली आहे आणि लवकरच पीक विम्याची रक्कम देखील सरकार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. आता पीक विमा किती भेटेल तर तो आहे 17,000 रुपयांचा. जर आपण विचार केला तर प्रत्येक पात्र शेतकऱ्याला 40,000 ते 50,000 रुपयांपर्यंतचं आर्थिक सहायता सरकार करणार आहे. तर शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या, जर या सगळ्या योजनांपैकी तुमच्या खात्यावर 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर तुम्ही तुमच्या परिसरातील कृषी सहाय्यकासोबत लगेच संपर्क साधा किंवा तहसील ऑफिसमध्ये जाऊन तलाठ्यासोबत तुम्ही बोलू शकता. त्याच्याशी संपर्क साधल्यानंतर तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो लगेच सोडवला जाईल आणि तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील. तर शेतकरी बांधवांनो, राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण पाहिली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या. तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले नसतील तर तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.